तर चला, मी इथं शाबूचे वडे बनवलेले आहेत आणि वडे एकदम खायला खुसखुशीत आणि खमंग झालेले आहेत. तर मी या वड्यांची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू करा व्हिडिओ. तर हाय हॅलो सर्वांना, यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्यांचे असे काप करून घेतलेत आणि काप करून घेतलेत कारण बटाटा पटकन शिजणार आहे आपला. आता इथं शिजत घालून घेऊयात आपण सगळे बटाटे आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण पहा, तर तुम्हाला नक्कीच वडे आवडतील. आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण आता बटाटा शिजोस्तर बाकीची तयारी करूया. तर इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत, कमी जास्त. आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण झालेलं आहे पहा. तर इथे एक रात्रभर मी शाबू भिजवून घेतला होता. शाबूसुद्धा अगदी मस्त भिजलेला आहे बघा. आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी शेंगदाणे भाजून आणि बारीक करून घेतलेले आहेत. ते आपल्याला या शाबूमध्ये घालून घ्यायचे आहेत. जास्त पण बारीक नाही करायचे शेंगदाणे, थोडेसे जाडच ठेवायचे. आता मिरची आणि कोथिंबीरचे हे वाटण केलेलं होतं ते पण घालून घेऊयात. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघूया बटाटे शिजले आहेत का. तोपर्यंत बटाटे तर शिजलेले आहेत बघा. आता याचे साल काढून घ्यायचे. सर्व बटाट्यांची मी साल काढून घेतलेले आहे आणि बटाटे सगळे आपल्याला शाबूमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता सगळे असे फोडून फोडून मी शाबूमध्ये घालत आहे. पुन्हा एकदा हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मी सगळं एकदम चुरून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे. तर पहा, मी आता वडे बनवत आहे. तर वडे बनवून झालेले आहेत सगळे, अगदी एकसारखे मी बनवून घेतलेले आहेत. आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला कडकडीत. तेल चांगलं गरम झाले की आपल्याला असं एक एक वडे सोडून घ्यायचेत. आणि सुरुवातीला फुल गॅसवरतीच तळायचे आहेत. नंतर आपल्याला मंद गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतनं पण एकदम खुसखुशीत तळले जातील आणि चवीला सुद्धा एकदम खमंग होतील. असे तळून घ्यायचेत आपल्याला. तर आता सर्व वडे मी असे एक एक सोडून तळून घेणार आहे. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर वडे तळून झालेले आहेत बघा. असे लाल कलरवरती सगळे तळून घेतलेले आहेत मी. तर पहा, एकदम खायला पण स्वादिष्ट झालेत, दिसायला पण छान झालेले आहेत. आणि हे दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो आपण. खूप छान लागतात असे. तर मी इथं खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती. तर
खूप छान झालेले आहेत बघा. तर आवडला का व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून. आता गरमागरम खाऊन घ्यायचं. तर चला बाय बाय सर्वांना.